या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे फोन लाईनवरून जोडल्या गेल्या आहेत। सुषमाजी, आपण पाहतो एकूणच आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या दिवशीच अशा प्रकारे पुण्यामध्ये हे तरुण BMW मध्ये बसून अश्लील चाळे करताना पाहायला मिळाले। एकूणच कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळते, महिलांसंदर्भातले अत्याचार वाढतात आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ आज व्हायरल होतोय। हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे, कारण शास्त्रीनगरचा जो परिसर आपण करत आहात हा परिसर सगळा IT क्षेत्राचा परिसर आहे। सकाळी किंवा रात्री किंवा पहाटेच्या शिफ्टमध्ये ज्यांच्या शिफ्ट असतात अशा अनेक IT क्षेत्रात काम करणाऱ्या महिला मुली या रस्त्यावरून वावरत असतात, त्यांची वर्दळ असते। हे फार उल्लेखनीय आहे आणि इथे सांगितले पाहिजे की साधारण महिनाभरापूर्वी याच रस्त्यावर IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीवर चाकूने सपासप वार झाले आणि त्याची गतप्राण झाली। पुण्यातल्या कायदे सुव्यवस्थेच्या कशा धिंदवडे निघाल्या आहेत त्याच्या रोज नव्या नव्या घटना आपल्या समोर येत आहेत, परंतु एकाच रस्त्यावर एका महिन्यात ती दुसऱ्यांदा अशी धक्कादायक घटना घडणं याचा अर्थ पुणे पोलिसांनी अजूनही काहीही धडा घेतलेला नाही हे स्पष्ट दिसतं। अगदी नक्कीच धन्यवाद सुषमाजी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल।